ज्योतिषशास्त्र हे आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या पुरातन शास्त्रांपैकी एक मानलं जातं. तुम्हाला माहिती आहे, 27 नक्षत्रांसाठी एक एक आराध्य वृक्ष या ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेला आहे. याच संदर्भामध्ये अकोल्यामधल्या रानमित्र या संस्थेनं एक इको प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. इको प्रदर्शन म्हणजे रान उत्सव. बघूया या प्रदर्शनात काय काय होतं. अकोल्यात पर्यावरण रक्षणाचं कार्य करणाऱ्या रानमित्र संस्थेच्या वतीनं इको प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांना 27 नक्षत्रांच्या वृक्षांना प्रदक्षिणा करण्याची संधी मिळाली. अकोला इथल्या सुनैना देवी आणि रवी गोयंका तसंच रानमित्र संस्थेच्या वतीने लिटिल ग्रीन्स पर्यावरणपूरक प्रदर्शनी संपन्न झाली, ज्यामध्ये लोकल टू वोकल हा संदेश देत एकाच ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांचं प्रदर्शन लावण्यात आलं होतं. यामध्ये प्रत्येक नक्षत्राशी संबंधित असणाऱ्या 27 नक्षत्रांच्या वृक्षांचं महत्त्व, त्याचे गुणधर्म, फायदे याची विस्तृत माहिती असणारी नक्षत्र वृक्ष प्रदक्षिणा करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली होती. या माध्यमातून वृक्षांचं महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला जात असल्याची माहिती रानमित्र संस्थेच्या संस्थापिका पल्लवी दिवेकर यांनी दिली. काही झाडं असतात जी प्रोटेक्शनसाठी आहेत, काही आहेत जी तुम्हाला आध्यात्मिक शांतता देतात, काही असं म्हणतात की ती लावल्याने तुमचं सामर्थ्य किंवा हेल्थ सुधारते. तर त्यांचं काय काय महत्व आहे इथे तुम्ही पाहताय. मग त्यात वड, पिंपळ, शमी ही आपली भारतीय वंशातील झाड आहेत. आपण कोणत्या कोणत्या पर्यावरण पूरक गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा समावेश करू शकतो हे माहित नाहीये. अगदी मेकअपची प्रसाधनांपासून ते ऑर्गॅनिकली प्रिपेअर्ड असे जे धान्य आहे, भाजीपाला आहे, हा लोकांना इथे उपलब्ध व्हावा किंवा त्याची माहिती व्हावी, जेणेकरून ते वापर चालू करतील त्याचा आणि एक वेगळंच आंदोलन व्हावं अशी आमची इच्छा आहे. की ही लोक चळवळ व्हावी की आपण वापर केला तर फक्त पर्यावरणपूरक वस्तूचा मी करेन, असं जोपर्यंत लोक आपल्या मनातनं ठरवणार नाही आम्ही काम करत राहू. भारतातल्या विविध राज्यांची असणारी संस्कृती, त्यांची वेशभूषा हे महत्त्व अधोरेखित करत पारंपरिक वेशभूषा साकारत यावेळी 27 नक्षत्रांच्या विविध 27 वृक्षांना प्रदक्षिणा घालणाऱ्या महिला वृक्ष संवर्धनासह नक्षत्रानुसार असणारं वृक्षांचं महत्त्व अधोरेखित करत होत्या. प्रत्येक वृक्षाचं एक महत्त्व असून त्या माध्यमातून येणारी समृद्धता मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इथे तुम्ही बघताय की ही झाडे आम्ही इथे लावली आहे. या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याबद्दल एक नक्षत्र दिलाय, त्याच्या खाली त्याची माहिती दिली आहे, जेणेकरून लोकांना 27 नक्षत्र कळावी, त्यांची वृक्ष कळावी आणि त्याविषयी संपूर्ण माहिती मिळावी. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना काचेच्या बंद किंवा उघड्या भांड्यात तयार केलेली एक मिनी बाग म्हणजेच टेरेरियम ही संकल्पना अनुभवता आली, ज्यामध्ये काचेचं भांड किंवा बाटलीमध्ये माती, पाणी आणि वनस्पतीच्या माध्यमातून बाग साकारता येते. मी नुकतीच या 27 नक्षत्रांच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातली आहे. त्याच्यातलं एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की अशोक वृक्ष आहे ते रेवती नक्षत्राचं प्रतीक आहे, ज्याने करुणा, प्रेम आणि सद्भावना हे आपल्या अंगीकारतं, आपल्याला त्याचे वाइब्स मिळतात. पौराणिक आणि शास्त्रीय महत्वानुसार नक्षत्रांच्या वृक्षाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं प्रदक्षिणा घ्यावी लागते, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि प्रेरणा मिळते असं मानलं जातं. 27 नक्षत्रानुसार 27 वृक्ष प्रत्येकापर्यंत पोहोचावे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जावा या उद्देशानं हे प्रदर्शन महत्वाचा टप्पा ठरलं. वृक्ष, पर्यावरण आणि याचा समतोल साधण्यासाठी कुठेतरी 120 वर्षाच्या आयुष्यात नाही पण 60 वर्षामध्ये 60 प्रदक्षिणा तरी आयुष्यात कधीतरी व्हाव्या. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता इको प्रदर्शनाच्या माध्यमातून पारंपरिक, आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व विशद करत नक्षत्र वृक्ष संवर्धनाचा दिला जाणारा संदेश भविष्यातल्या हरित वृक्ष क्रांतीसाठी महत्त्वाचा संदेश ठरेल. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल राजे बोरे, अकोला. आता घेऊया छोटीशी विश्रांती.